आमचा YouTube चॅनल तयार करण्यामागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक उपक्रम त्यांच्या पालकाची माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे असून विद्यार्थ्यांच्या साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील सुप्त कलागुणांना वाव देणे आहे. परिवर्तनवादी महापुरुषाची जयंती, पुण्यतिथी व महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून समाधीतपणा निर्माण करणे, विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणे हाच आमचा उद्देश असेल. बहुजनांचे कैवारे, वंचित घटकांना शिक्षणाचे व समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणारे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या 152व्या जयंतीनिमित्ताने केया बांडिया माध्यमिक विद्यालय, इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम व NN पालेवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी 152वी जयंतीनिमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांचे मी सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या केया बांडिया माध्यमिक विद्यालय, NN पालेवाला ज्युनियर कॉलेज या विद्यासंकुलामध्ये शब्दसुमनाने स्वागत करतो. आपल्या विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय SR शेट्टे सर व प्राचार्य आदरणीय BK महाजन सर व प्राचार्य आदरणीय आंबेड सर व तिन्ही विभागाचे प्रमुख व पर्यवेक्षक यांना मी विनंती करतो की त्यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावे. तसेच इंग्रजी माध्यमाच्या आस्था मॅडम, कट्टा मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करावे अशी मी त्यांना विनंती करतो. छत्रपती त्यांनी बहुजनांना आणि वंचित घटकांना सामाजिक समता प्रस्थापित व्हावी यासाठी आपल्या संपूर्ण राज्यकारभार अत्यंत ज्यांना आपण पारधी समाजाला चोर म्हणून शिक्का मारला होता यांच्यात हातामध्ये त्यांनी आपल्या सर्व खजिनाच्या रक्षणकर्ता त्यांना केलं. राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुढाकारानेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले पुढील शिक्षणासाठी हे मार्गक्रमण करतात आणि त्यांच्या शिक्षणामध्ये राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा खूप मोठा वाटा आहे. बहुजन समाजामध्ये मान सन्मान मिळावा म्हणून त्यांनी बांधापाडा योजना ही आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये लागू केली होती. बांधापाडा योजनेच्या बाबतीत बोलायचं झालं तर पंचगंगा नदीमध्ये असलेला दगड हा त्या ठिकाणी खोदायचा आणि त्याच्यातूनच या अशा ज्या लोकांना कामाची सवय नव्हती त्यांना कामाची सवय लागावी म्हणून त्यांच्याकडून ते घरं बांधकाम करून घ्यायचे. घरं बांधत असताना पुन्हा ती घरं पाडायचे. अशा या योजनेचे शिल्पकार छत्रपती शाहू महाराज या बाबतीत तत्कालीन ऑडिटरने त्यांच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं की महाराज हे आपण काय करतायत, पैशाचा या ठिकाणी पूर्णपणे अव्यवहार होतोय, पैसा हा त्या ठिकाणी योग्य ठिकाणी वापरला जात नाही. तेव्हा महाराजांनी अत्यंत समर्पक शब्दात त्या ऑडिटरला उत्तर दिलं की मला माहीत नाही की या शहराच्या सौंदर्यामध्ये नवनवीन बिल्डिंगा बनवल्या तर हे वाढ होईल, परंतु हा जो चोर म्हणून दटलेला घटक आहे याला कामाची सवय लागावी. जो रस्त्यावर भीक मागतो या भीक मागणाऱ्यांना त्या ठिकाणी कामाची सवय व्हावी आणि त्यांच्या हाताला काम मिळावं म्हणून ही बांधापाडा योजना या दृष्टिकोनातून त्यांना पैसाही मिळतोय आणि त्यांना कामही मिळतोय आणि त्यांना चोरीपासून वंचित राहत आहेत. अशा पद्धतीने प्रश्न देशे समाज सुधारक आणि बहुजनांचे प्रतिपालक छत्रपती शाहू महाराज यांच्या आज 152व्या जयंतीनिमित्ताने आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले याबद्दल मी आपले विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय शेट्टे सर यांना मी विनंती करतो की ते आपल्याला मार्गदर्शन करतील.